प्रभू स्तुती हो. माझं नाव आहे पास्टर राजेश केदारी. सर्वांच्या व्हिडिओमध्ये स्वागत असो. येशू ख्रिस्त आपल्या व आपल्या फॅमिलीला आशीर्वादित करो आणि सुरक्षित ठेवो. प्रियानो, हा संदेश खूप महत्त्वपूर्ण संदेश आहे आणि संदेशाला जाण्याच्या अगोदर सर्वांना जावळांच्या रविवारच्या हार्दिक शुभेच्छा. विश यू हॅपी पाम संडे. प्रियानो, हा दिवस खूप महत्त्वपूर्ण दिवस आहे कारण ह्या दिवशी भविष्यवाणी पूर्ण झालेली होती. जी जखऱ्याने भविष्यवाणी केली गेली होती ती भविष्यवाणी पूर्ण झालेली होती. जर तुम्ही जखऱ्या हे पुस्तक तुम्ही वाचलं पवित्र शास्त्रामध्ये, त्याने पुष्कळ भविष्यवाणी दिल्या गेल्या. आता ही जावळांच्या वैभवाची भविष्यवाणी जखऱ्याने दिली गेली होती ती पूर्ण झाली. येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाची भविष्यवाणी दिली गेली होती ती पूर्ण झाली. आणि आता जखऱ्याने जे आहे ते येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाची भविष्यवाणी पण जखऱ्याने करून ठेवलेली आहे. जर ह्या दोन भविष्यवाणी पूर्ण झालेल्या आहेत तर तिसरी भविष्यवाणी पण पूर्ण होणार. येशू ख्रिस्त येणार आहे. प्रियानो, पुष्कळ ख्रिस्ती लोक भविष्यावर विश्वास ठेवत नाही. त्यांना वाटतं की भविष्यवाणी या गोष्टी का होणार नाही आहेत, स्वर्गारोहण होणार नाही, रॅप्चर होणार नाही आहे, मग त्यावर त्यांचा विश्वास नाही आहे. पवित्र शास्त्रामध्ये 30% भविष्यवाणी आहे. भविष्यवाणी का दिल्या गेलं आहे आपल्यासाठी? की आपल्याला समजावं की पुढे काय होणार आहेत. आपण जगातील लोकांसारखं आपण दुःखी होऊन बसू नये, चिंतेत बसू नये. कारण आपल्याला माहिती आहे की आता ज्या घटना घडत आहेत, आपण बघतो की युद्ध पसरलेलं आहे, त्यामुळं आपल्याला टंचाई भासत आहे, त्यामुळं जे आहे प्राइजेसचे भाव दर कडाडले आहेत. पण आपल्याला जे आहे चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे, आपल्याला घाबरून जाण्याची आवश्यकता नाही आहे. कारण या गोष्टी ज्या आहेत त्या पवित्र शास्त्रामध्ये मेन्शन केलेल्या आहेत. अशा गोष्टी होणार आहेत, रॅप्चर होणार आहे, त्यानंतर येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन होणार आहे. त्यामुळे हा दिवस खूप महत्त्वपूर्णचा दिवस, आनंदाचा दिवस आहे. कारण जसा येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी यरूशलेममध्ये गाढवावर बसून तो आला होता, तसाच येशू ख्रिस्त त्याच्या दुसऱ्या आगमनाच्या वेळेस तो घोड्यावर बसून येणार आहेत. आणि जगातील प्रत्येक लोक, प्रत्येक डोळे त्याला बघतील. जरी ते आता विश्वास नसतील करत, पण त्या दिवशी ते त्याला बघतील. हालेलुया. आपण जाऊया मत्थी 21. बहुतेक लोकांनी आपली वस्त्रे रस्त्यावर पसरली, काहींनी झाडाच्या फांद्या तोडून त्या रस्त्यावर अंथरवल्या. आणि जे लोक त्याच्या पुढे जात होते आणि जे त्याच्या मागे येत होते ते ओढत होते, होशाना दाविदाच्या पुत्राला. प्रभूच्या नावाने जो येतो तो धन्य आहे, सर्वाच्य स्थानी होशाना. आता प्रियानो, यहाँ पे लोक जे आहेत ते खूप आनंदित झाले कारण त्यांच्यासमोर भविष्यवाणी पूर्ण होत होती. प्रियानो, जेव्हा रॅप्चरमध्ये आपण येशू ख्रिस्ताला पाहू, आपण पण तेव्हा खूप आनंदित हो, कारण आपल्या समोर भविष्यवाणीची पूर्तता बघणार आहोत. तो आनंद खूप वेगळाच असेल. पण जे लोक विश्वास नाही करतील ते दुःखी असतील. पण ज्यांनी विश्वास केला की येशू ख्रिस्त येणार आहेत ते आनंद असतील. तर पुष्कळ लोक इथे आनंदित होते आणि ते जे आहे ते झाडांच्या फांद्या तोडून रस्त्यावर त्यांनी अंथरल्या आणि ते ओढू लागले, होशाना दाविदाच्या पुत्राला. आता इथे असं का म्हटलं दाविदाचा पुत्र? कारण भविष्यवाणीमध्ये लिहिलं गेलं आहे की जो मसीहा जो आहे तो दाविदाच्या वंशालीतून येणार आहे. आणि तसंच झालं. योसेफ हे जे आहेत हे दाविदाच्या वंशामधून आलेले होते. मरिया ही देखील दाविदाच्या वंशातली होती. आता दाऊद बेथलेहममधून होता. येशू ख्रिस्त पण चा जन्म बेथलेहममध्ये झाला. हालेलुया. पुढे वाचूया. तो यरूशलेममध्ये प्रवेश करताच सर्व शहरात खळबळ उडाली आणि लोक विचारू लागले, हा कोण आहे? लोक समूह म्हणाला, हा गालिलातील नाझरेत गावाचा संदेष्टा येशू आहे. तर प्रियानो, येशू ख्रिस्त तिथं आला पण पुष्कळ लोकांनी त्याला समजलं नाही आहे. यहुदी लोक वाटलं की हा आपला राजा आहे, आपला मसीहा आहे आणि तो आलेला आहे आपल्याला रोमन साम्राज्यापासून सोडवायला. कारण तेव्हा रोमन साम्राज्य
यहुदी लोकांना इस्रायलवर त्यांचं नियंत्रण होतं. आणि तेव्हा रोमन साम्राज्य जो होता तो खूप पसरलेला होता. सर्व युरोपमध्ये सर्व ठिकाणी जो होता तो रोमन साम्राज्य होता. आणि यहुदी लोक जे आहेत ते रोमन साम्राज्याबद्दल खुश नव्हते, कारण त्यांना खूप टॅक्स द्यावा लागत असे, त्यांना चांगली वागणूक मिळत नसे, म्हणून ते दुःखी होते. आता त्यांना वाटलं की येशू ख्रिस्त आलेला तो राजा आहे आणि तो जो आहे तो या रोमन साम्राज्याचा पराभव करेल, त्यांना इस्रायलमधून बाहेर काढेल आणि आपलं यहुदी लोकांचं राष्ट्र इथं तो स्थापन करेल आणि आपल्याला या रोमन साम्राज्यापासून तो स्वतंत्रता देईल आणि इथं यहुदी राज्य एक स्थापन होईल. म्हणून ते खूप आनंदी झाले. पण त्यांना समजलं नाही की येशू ख्रिस्त का आला होता. त्यांना समजलं नाही की हा देवाचा मुलगा, हा देव आहे. तो का आला होता हे त्यांना समजलं नाही. तो आला होता आपल्याला पापापासून सोडवण्यासाठी. तो आलेला होता आपल्याला तारण मिळवून देण्यासाठी. आपल्याला त्यांना समजलं नाही की येशू ख्रिस्त कोण आहे आणि तो का आला होता. त्यांना वाटलं हा आपला राजा आहे, हा आपल्याला सोडवेल. पण येशू ख्रिस्त त्यासाठी नव्हता आला. येशू ख्रिस्त कुठला एक धर्म, एक पंथ स्थापन करण्यासाठी आला नव्हता. येशू ख्रिस्त जो आहे तो जगाचा लीडर बनण्यासाठी आला नव्हता. तो जो आहे तो जगावर आपलं साम्राज्य स्थापन करण्यासाठी आला नव्हता. त्याचा कुठलाही पॉलिटिकल अजेंडा नव्हता. त्याचा अजेंडा का होता? त्याचा अजेंडा होता की आपल्याला पापापासून वाचवण्यासाठी, आपल्या पापासाठी रक्त सांडण्यासाठी, आपल्यासाठी जीवन देण्यासाठी तो आलेला होता. कारण प्रियानो, एक पाप आपल्याला नरकात टाकू शकतं आणि नरक हे खूप भयंकर आहे. या जगातील जीवन जे आहे हे जगातील जीवन आपलं टेम्पररी जीवन आहे. इथं का आपण अनंत काळासाठी वाहणार नाही आहेत, पण ह्याच्यानंतरचं जीवन जे आहे ते अनंत काळासाठी असेल. पण जर आपण पापामध्ये मरू तर आपण नरकात जाऊ. तिथं आपल्याला जे आहे अहोरात्र तडपावं लागेल. ते येशू ख्रिस्त आपल्याला वाचवण्यासाठी आला होता, आपल्याला पापापासून मुक्त करण्यासाठी आला होता. कारण मनुष्य जो आहे तो स्वतःला पापापासून वाचू शकत नाही. ही एक सत्यता आहे. मनुष्याला वाटतं की मी चांगले काम केले, मी डोनेशन दिले, मी वेगळ्या तीर्थस्थानाला गेलो, मी इकडे गेलो, मी तिकडे गेलो, माझे पाप क्षमा होतील आणि मी स्वर्गात जाईल. नाही प्रियानो, चांगल्या कामाने आपल्या पापाची क्षमा होणार नाही आहेत. आपल्याला देवाकडून पापाच्या क्षमेची आवश्यकता आहे आणि कुठलाही माणूस आपल्याला तारण देऊ शकत नाही, कारण सर्वजण आपण पापी आहोत. एक पापी माणूस दुसऱ्याला मदत करू शकत नाही. तर म्हणून येशू ख्रिस्त हा देव, तो मानव म्हणून या जगात तो आला होता. त्याने आपल्यासाठी रक्त सांडले. रक्त का सांडले? कारण पापाच्या क्षमेसाठी रक्त सांडणे खूप आवश्यक आहे. पण हे जे रक्त जे आहे हे निष्कलंक असलं पाहिजे. तर त्याने आपलं रक्त सांडलं, त्यामुळं आपल्या सर्व पापाची क्षमा झालेली आहे. प्रियानो, त्याचा उद्देश हा वेगळा होता. त्याचा उद्देश आपल्याला पापापासून स्वतंत्र करण्याचा होता. पण यहुदी लोकांना वाटलं की येशू ख्रिस्त जो आहे तो आपला रोमन साम्राज्यापासून तो स्वतंत्र करणार आहे. ते येशू ख्रिस्ताला ओळखलं नाही. आता इथं आपण बघितलं की ते म्हटले की हा एक संदेष्टा आहे. पुष्कळ लोक जे आहेत ते येशू ख्रिस्ताला संदेष्टा मानतात. पुष्कळ लोक जे आहेत ते येशू ख्रिस्ताला एक चांगला व्यक्ती म्हणून मानतात, जो गरिबांना मदत करत असे. आणि ख्रिस्ती डिनॉमिनेशनमध्ये काय ख्रिस्ती डिनॉमिनेशनमध्ये पण येशू ख्रिस्ताला देव म्हणून मानत नाहीत. प्रियानो, जर तुम्ही येशू ख्रिस्ताला देव म्हणून मानत नाही आहेत तर तुमच्या जीवनात काहीच घडणार नाही आहे. आणि दुःखाची गोष्ट की आत्तापर्यंत यहुदी लोक जे आहेत येशू ख्रिस्ताला हा देव म्हणून मानत नाही आहेत, हा मसीहा म्हणून मानत नाही आहेत. अजून त्यांचा येशू ख्रिस्तावर विश्वास नाही आहे. पण तो विश्वास येईल जेव्हा ते क्लेशाच्या काळातून जातील, तर शेवटी ते पश्चाताप करणार आहेत. असो, आता इथं आपण बघतो की लोक खूप आनंदित होते, मोठ्याने ते घोषणा देत होते.
जकर्या 9:9, हे सियोनाच्या कन्ये फार आनंद कर, हे यरूशलेमच्या कन्ये आनंदाने जयघोष करा. पहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. तो न्यायी आणि विजय आहे. तो नम्र आहे आणि गाढवावर, गाढवीच्या पिल्लावर स्वार होऊन येत आहे. प्रियानो, ही भविष्यवाणी जकर्याने केली गेली होती आणि ही भविष्यवाणीची पूर्तता या दिवशी झाली. म्हणून हा दिवस खूप महत्त्वपूर्ण दिवस आहे. हालेलुया. आता जकर्याने ज्या येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाची पण भविष्यवाणी केली गेली आहे. जर तुम्हाला माहिती आहे की दुसऱ्या आगमनामध्ये 2 भाग आहेत. पहिल्या भागामध्ये जे आहे येशू ख्रिस्त जो आहे तो रॅप्चरमध्ये येशू ख्रिस्त येणार आहे, पण तो पृथ्वीवर येणार नाही आहे. तो ढगामध्ये येईल आणि आपल्याला वरती ढगामध्ये उचललं जाईल. पण दुसरा जो भाग आहे त्यामध्ये येशू ख्रिस्त जो आहे तो यरूशलेममध्ये येणार आहे. तो यरूशलेमच्या जैतून पर्वतावर येणार आहे. त्याची भविष्यवाणी जकर्याने करून ठेवली आहे. आपण वाचूया. आणि त्या दिवशी यरूशलेममध्ये पूर्वेस जैतुनाच्या झाडाला त्याचे पाय तारतील, तेव्हा जैतुनाच्या झाडाच्या पूर्वेला दुभागून एक खूप खोरे उत्पन्न होईल. अर्धा डोंगर उत्तरेकडे आणि अर्धा डोंगर दक्षिणेकडे सवेल. प्रियानो, आता ही भविष्यवाणी केली गेली आहे की जेव्हा येशू ख्रिस्त येईल जैतुनाच्या पर्वतावर, तेव्हा हा जो पर्वत जो आहे तो 2 भागामध्ये विभागला जाईल. आणि सायंटिस्टने स्टडी केलेला आहे की या पर्वताच्या खाली एक मोठी फॉल्ट लाईन आहे. प्रियानो बघा, म्हणजे जेव्हा येशू ख्रिस्त येईल तेव्हा एक मोठा भूकंप तिथं होणार आहे. जर जकर्याची झाडांच्या वैवाची भविष्यवाणी पूर्ण झालेली आहे तर ही भविष्यवाणी पण पूर्ण होणार आहे. हालेलुया. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की जकर्याने येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाची पण भविष्यवाणी केली गेली होती. ती वाचू आपण. मी दाविदाच्या घराण्यावर आणि यरूशलेमच्या रहिवाशांवर कृपेचा आणि विनवणीचा आत्मा ओतीन. ते माझ्याकडे पाहतील ज्यांना त्यांनी भोसकले आहे, आणि ते त्यांच्यासाठी शोक करतील जसा एखादा एकुलता एक मुलासाठी करतो. त्याच्यासाठी फार दुःख करतील जसे पहिल्या मुलासाठी करतात. प्रियानो, ते इथं काय म्हटलंय? ते माझ्याकडे पाहतील ज्याला त्यांनी भोसकले आहे. प्रियानो, येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर कोण नेलं? कोण जिम्मेदार होते? प्रियानो, यहुदी लोक, हे शास्त्री परुषी लोक, त्यांनी जे आहे त्यांनी रोमन साम्राज्याला गळ घातली. त्यांना फोर्स केलं की तुम्ही येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळा. म्हणजे ह्यामध्ये यहुदी लोक आणि रोमन साम्राज्य हे दोन्ही सामील होते येशू ख्रिस्ताला वधस्तंभ खळण्यासाठी. आणि म्हणून इथे म्हटलं की जे माझ्याकडे पाहतील ज्याला त्यांनी भोचकले आहे, आणि तेच प्रियानो झालं आपण कुसावं. तर प्रियानो, जकर्याने या सर्व भविष्यवाणी केल्या गेल्या आहेत. कृपा करून हे पुस्तक तुम्ही वाचा. प्रियानो, पवित्र शास्त्रामध्ये भविष्यवाणीचं खूप महत्त्व आहे. आपण त्याला इग्नोर करू शकत नाही. या भविष्यवाणी अध्ययन करणे खूप आवश्यक आहे, कारण ह्याहून आपल्याला समजतं की ह्या जगामध्ये पुढे काय काय होणार आहेत. आज आपण बघतो की जगामध्ये अनिश्चिततेचं वातावरण आहे. लोक घाबरलेले आहेत. ज्या भागामध्ये बॉम्ब वर्षाव होत आहेत, लोक घाबरलेले आहेत. त्यांना माहीत आहे की कधी मिसाईल त्यांच्या घरावर येईल. अशा स्थितीतून हे जग चाललेलं आहे आणि थोड्या दिवसात हे पसरत जाणार आहे. तर प्रियानो, आपलं लक्ष येशू ख्रिस्तावर केंद्रित असणे खूप आवश्यक आहे. कारण जसा तो आला होता 2000 वर्षापूर्वी तसाच तो येणार आहे. हालेलुया. आपण प्रार्थना करूया. पिता परमेश्वर, धन्यवाद देतो या वेळेसाठी. ही सर्व प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन.